सायंटिफिक ऍस्ट्रॉलॉजी हा काय नेमका प्रकार आहे? वैदिक ऍस्ट्रॉलॉजी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण नवग्रहांचा विचार करतो. तर नवग्रहामध्ये ऍक्च्युली नवग्रह नाहीच आहेत. टोटल 16 प्लॅनेटरी पोझिशन्सचा विचार करतो. त्यामुळे ही सायंटिफिक ऍस्ट्रॉलॉजी असं मी समजतो. पत्रिका ती चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की पुढे आपल्या आयुष्यात काय गोष्टी होणार आहेत, ते सगळं क्लिअर समजतं. पत्रिका काय दर्शवते? एखाद्या मानवाच्या शरीरावरती कुठल्या ऑर्गनच्या फंक्शनॅलिटीवरती, शरीराच्या कुठल्या भागावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. ही एक कुठली शिक्षा किंवा एक श्राप नाही. कुठले ग्रह किंवा भाव आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवांवर कसे परिणाम करतात? शनीला आपण असोसिएट कायम केलेला आहे हाडांचा विकार किंवा दातांचे विकाराबरोबर. मंगळाला आपण असोसिएट करतो मसल स्ट्रेंथ बरोबर. तर लोकांना वाटतं की समजा माझा शनी खराब आहे याचा अर्थ मला हाडांचाच विकार होईल असं गृहीत धरतात. तर हे असे ठोकताळे मी कधीच मांडत की हिपोक्रेटिसांचं जे म्हणणं होतं की फिजिशियननी फक्त शरीराकडे बघून नाही तर ग्रहतारांचा अभ्यास करून त्या शरीराच्या उपचारावरती काम करायला पाहिजे. असे पण लोक आहेत की जे युट्यूबच्या बरेच सगळे चॅनलवरचे काही व्हिडिओज बघतात जे ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड आहेत. पूर्ण इन्फॉर्मेशन कधीच कोण देत नाही. तसं समजा 6व्या घरातच एखादा ग्रह निगेटिव्ह असेल तर तो व्यक्ती बिनकामाचं स्वतःला टेन्शन घेऊन नसलेला आजार ओढवून घेईल. त्यामुळे जसे गुगल डॉक्टर्स आहेत आपल्याकडे त्या प्रकारचं गुगल ऍस्ट्रॉलॉजिस्ट होण्यात काही पॉईंट नाही. अमावस्या जेव्हा येते तर त्यावेळेस बऱ्याच जणांची एक चंचलता दिसून येते किंवा मन अशांत असतं. मग एखाद्याच्या घरी एखादं मूल अमावस्या दिवशी जन्माला आलं तर त्यांनी सेलिब्रेट करायचं का दुःख करायचं? मग डॉक्टरांचं पण असं काही असतं ते वेळा ठरवून किंवा असं काही डॉक्टरांनी पण करायला पाहिजे? नाही, केलेलं उत्तमच आहे. एखादी क्रिटिकल सर्जरी असेल तर ते थोडंसं कन्सल्टेशन घेतात की अमुक अमुक पेशंट असा आहे. तर मग जसे तुम्ही एका हॉस्पिटलचे CEO आहात तर मग डॉक्टरांकडे जाण्याआधी तुमच्याकडे काही पेशंट किंवा डॉक्टर येतात का मग? मधुमेह आहे, कॅन्सर सारखे रोग आहेत, तर मग हे ज्योतिषशास्त्रातून आधी समजतं का? तर हे लाईफस्टाईल डिझीज आहे. त्यामुळे पत्रिकेत हे नक्की आढळून येतात. अमेरिकेतले क्लायंट आहेत त्यांचं वय वर्ष 34 आणि त्यांचे फिटनेस एकदम चांगला होता. पण जेव्हा पत्रिका आम्ही बघितली तेव्हा मला लक्षात आलं की या व्यक्तीला शुगर किंवा डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यांनी सहज मी सांगितलं म्हणून कुतूहलाने जाऊन त्यांनी त्याचं HbA1c आणि शुगर चेक केले असताना त्यांना. आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान सुद्धा त्या महिलेला त्याचा उपयोग होऊ शकतो ना, पत्रिका आधीच दाखवल्यामुळे? लक्षात घ्या, कुठलीही स्त्री जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा मॅक्सिमम टाइम्स तिची निगेटिव्ह सायकल चालली असते. पण मग भीती नाही का वाटणार तुम्ही जर आधीच सांगितलं की पुढे तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी होऊ शकतात?